मैत्रिणींनो, आज आपण पान मोदक बनवणार आहोत। यासाठी साहित्य लागणार आहे 10 ते 15 विड्याची पाने, 2 वाटी खोबरकीस, 1 वाटी गोड खवा, 1 मोठी वाटी गुलकंद, टूटी फ्रूटी, गोड सोप, खोबरकीस, बडीसोप, विलायची पावडर आणि काजू बदाम बारीक केले। विड्याची पाने स्वच्छ धुवून त्याची देठ बाजूला काढून पाने कापून 1 ते 2 टेबलस्पून पाणी घेऊन मिक्सरमधून बारीक करून घ्यावे। सोबतच 2 टेबलस्पून साजूक तूप लागणार आहे। मंद आचेवर कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घालून खोबरा किस परतून घ्यावा। त्यामध्ये गोड खवा घालून 2 मिनिटे परतून घ्यावे। विड्याच्या पाण्याची पेस्ट घालून परत 2 मिनिटे परतून घ्यावे। हिरवा कंच कलर येण्यासाठी येथे मी 2 थेंब फूड कलर वापरला आहे। फूड कलर वापरणे ऑप्शनल आहे। विलायची पावडर घालून सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे व बाजूला काढून घ्यावे। दुसऱ्या बाउलमध्ये गुलकंद, टूटी फ्रूटी, गोड सोप, बडीसोप, बारीक केलेले काजू बदाम, खोबरा किस यांचे मिश्रण एकत्र करून छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यावे। मोदकाच्या साच्याला तूप ग्रीस करून त्यामध्ये गोड सोप साईडला लावून पानाचे मिश्रण दोन्ही साईडला भरून आतमध्ये गुलकंदाचा गोळा घालून मोदक बनवावे। गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणजेच पान मोदक तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।